हे गाईज गुड इव्हनिंग आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज हा पाठीमागं जो गोटा दिसतोय ना तुम्हाला, तो आमच्या काकांचा आहे. तर आज या गोट्याचा मी तुम्हाला टूर देणार आहे की या गोट्यामध्ये किती गायी आहेत, म्हशी आहेत, याची पूर्णपणे माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचं नियोजन कसं लावतात ते पण सांगणार आहे. तर चला मी आता घरामध्ये आहे आणि आपण त्या गोट्यामध्ये जाऊया आता. चला. तर गाईज तर गवत बारीक होत आहे, बघू शकता. कडबाकुट्टी लावलेला आहे, कडबाकुट्टीमध्ये आता बारीक होत चालले. या इकडं आहे, या साईडला इकडं आता गोठा आहे. यामध्ये गाय आहे, देशी गाय इथं मस्त बसलेले आहे. आणि आहेत कोंबड्या. आणि बघू शकता हा आहे गोठा. आता गाईज यांना आता थोड्या वेळानंतर नाद घेणार आहेत धारा काढण्यासाठी. सकाळी 5ला धार काढली जाते, पण सकाळी एवढ्या लवकर तर मी उठलो नाही. आणि बघू शकता कोंबड्या पण आहेत आणि इकडं हे सगळी आजूबाजूला दिसते शेण आहे आणि पाठीमागं आहे ते असं पूर्णपणे शेत आहे. तर चला पहिला आता कडबा एकदा पहिला कुट्टी करून होऊ दे, मग ह्यातून असं पूर्णपणे चारा टाकला जाईल दोन्ही बाजूने, मग यांना आत घेतलं जाईल. मी याची पूर्णपणे प्रोसिजर दाखवणार आहे तुम्हाला. धारा काढूपर्यंत शेवटपर्यंत आपण थांबणार आहे यामध्ये. चलो आता टाईम आता बघतोय कधी एकदा कुट्टी करून होतोय. गाईज इथे तुम्ही बघू शकता गायींना पायाखाली ऋतू नये, कारण का इथं खाली कोबा आहे, ऋतू नये म्हणून मॅट टाकलेला आहे आणि पूर्ण सिस्टमॅटिक आहे. बघू शकता ही पाईप जे तुम्हाला दिसते ना, ही धार काढायची मशीन कनेक्ट करायसाठीच आहे. हा वॉल ते नाही असं या साईडला आहे, ही पूर्णपणे पाईप अशी गेलेली आहे त्या तिथं. आणि हा या साईडला असं दोन्ही बाजूला आहे असा गोटा. तर चला आपण टोटल किती गाय आणि बछड्या ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि तिथे काय 15. टोटल 15 गायी ते नाहीत आणि एक 16वी म्हस आणि 17वी खिल्लारी गाय. तर टोटल 17 गायी आहेत. गायी म्हशी मिळून 17 जनावरं आहेत आमच्या काकांच्या गोट्यामध्ये. होऊ शकतं त्यांना फॅन, लाईट आणि ऊन लागू नये म्हणून असं पूर्णपणे निम्म्यापर्यंत शेड मारलेलं आहे. आणि याला काहीच मुक्त गोटा म्हणतात. आणि इकडं यांना हे फिरायला ते सोडलं जातं यामध्ये. गाईज आता बघू शकता एक एक गाय आता आतमध्ये येत आहेत त्यांच्या मनानेच. हे गेट उघडलेलं आहे आता व सगळी गाय एका होळीनं आत यायला चालू झाली आणि आपापल्या जागेवर जाऊन उभा राहतात. हे बघू शकता ही इथं आली, त्यांची जागा ठरलेली त्या जागेवर उभं जाऊन राहतात त्यांनी. हे बघा. आणि ही या गाई त्या इकडे जातात या गेटमधून. पण बघू शकता ह्या गाई ह्या गेट उघडा असताना आल्या नाहीत, या इथेच थांबलेल्या आहेत. त्यांना म्हणायची जे बघा ही कशी आता मला मारायला येते. गाईज आता यांना गोळी पण टाकलेले, तर गोळी खाऊन झाली की यांना मग चारा टाकायचा आहे. गाईज बघू शकता आहे आमच्या काकांचा गोठा. आता थोड्याच वेळात या सगळ्या गायींना चारा टाकणार आहे. कोंबडी ते इकडे भांडायला लागलेले आहेत. कोंबड्या पण आहेत. कोंबड्यासाठी हे शेण असतात किंवा गाय असतात ना, त्यांना छोटे छोटे किडे होतात, ते इन्फेक्शन करतात. त्यासाठी कोंबड्या पाळलेल्या आहेत. हे सगळे किडी जे काय असतील ना ते खाऊन टाकतात. बघू शकता तिकडे कोंबडी त्याने तिथे खायला आलेले आहेत त्यातली पूर्ण या शेणातली. आणि ते मग हे जे असतं ना हे खत पण एक नंबर असतं, चांगलं असतं. यामध्ये काही कचरा नाही काय नाही, फक्त शेणच आहे. त्यामुळे शेणखत हे पण चांगलं आहे. म्हणजे काकाने भारी डोकं लावून गेलेलं आहे. तर थोडी आहेत अजून यांना आत घ्यायचे आहेत. काही चाकायला आले, त्यांना भुकाला आलेले आहेत. चाकायला आले गाडी पण आहे आणि एक 2 गाड्या पण आहेत मोठ्याच्या मोठ्या. काय करतेस भांडणं झाली काहीच, भांडणं झाली गोळीसाठी, भांडणं जायचं. बघू शकता ओ. तर काहीच यायच्या आधीच भयानं चारा टाकून झालेला आहे सर्वांनी. सर्व गायसनी चारा टाकून दिलेला आहे भयानं. बघू शकता. या इकडे पण आहेत बाहेर, यांना पण टाकलेलं आहे.
आणि हे पण सगळी खायला आलेले आहेत. हे एकटंच तेवढं तिकडं अडकलं आहे, त्याला कळणार झालं यायचं कसं. ही सगळी आपली मजा मारायला आल्यात, चाऱ्यावर तुटून पडलेत. आता या साईडचे पण आलेले आहेत बघू शकता. 2 गायी होत्या बाहेर, त्या आत आलेल्या आहेत आणि म्हशीचं रेडकू आणि गायीचं पाडी आलेली आहे आतमध्ये. आणि इकडं अजून आहेत, ते बाहेरच ठेवलेले आहेत त्यांना चारा टाकून. आणि तिकडे बघू शकता कोंबड्या आपलं शिकार चालू करायला आलेत, बघायला आलेत का खायला मिळते का त्यांना तिथं. काहीच आता 5 वाजलेले आहेत आणि या सगळ्यांचं आता थोड्याच वेळात दूध काढायला चालू होईल. सगळ्यांना मशीनद्वारे दूध काढलं जातं आणि एका गायीचं आहे ते फक्त हाताने काढतात. तर तुम्हाला आता दाखवतो मी मशीनद्वारे कसे दूध काढले जातात. आहे गोटा, सगळी गाय ते आता चारा ते खात आहेत. आता चारा खायचे आहेत, त्याबरोबरच आता थोड्याच वेळात दूध काढायला पण चालू करणार. आता हे आहे ते हे मशीन आहे आणि अशी पाईप गेलेलं आहे एअरची पूर्णपणे. अशी या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे बघा, तुम्हाला तिथे दिसत असेल वॉल. आणि हे इथं आहे, हे पाणी मारायचं आहे. हे पाईपनं प्रेशरनं पाणी गोटा धुण्यासाठी ते इथं बसवलेलं आहे मोटर. गाईज मशीन आता रेडी झालेलं आहे आणि आता या गायीचे आपण धार काढणार आहे. आता भाऊ तुम्हाला दाखवतो हे मशीन कसं लावलं जातं. चारी बाजूला ह्याला हे मशीन लावलं जातं. तर बघू शकता तुम्ही, बघा हे गेलं, हे दुसऱ्या ह्याच्यात गेलं आणि बरोबर 4 ह्याच्यात लागलं ना, तिथं बटन आहे, बटन दाबली मग दूध आहे ते दूध या पाईपमधून इकडे बघू शकता, या पाईपमधून ह्यामध्ये आत चाललेलं आहे. तर बघा आता दूध यामध्ये आतमध्ये जायला लागलेलं, ते भरले की ऑटोमॅटिक स्टॉप होतं. मग हे परत ना कॅनमध्ये ओतावं लागतं. गाईज सगळेजण असं म्हणलं जातं की ही देशी गाय आहे खिल्लारवाली, ही असली की गोट्यात जास्त करून आजार तेन काय तेन येत नाही. त्यामुळे काकांनी आमच्या ही गाय एकच आणलेली आहे. बघू शकता एक गाय आहे आणि एक घरी दूध खाण्यासाठी म्हैस एक आहे. आता सगळ्यांची अजून धार बाकी आहे. त्यांची धार काढून झाली ना परत ना त्यांना सगळ्यांना परत या मुक्त गोट्यामध्ये सोडलं जातं. फक्त यांना सकाळी चारा खाण्यासाठी आणि धार काढण्यासाठी फक्त आत घेतलं जातं. त्यानंतर परत सोडलं जातं त्यामध्ये. आता परत आत घेतलेलं आहे, त्याचं चारा ते खायला आले आहेत. आता यांची धार काढणार. जवळपास धार सगळ्यांची काढून याला 7-7:30 वाजतील. तरी आज लवकरच चालू केलेलं आहे, तर आज बघूया किती वाजतील. सगळ्यांची धार काढून झाली की परत नाही मुक्त गोट्यातून त्यांना सोडणार. आणि ही काय, ही ऑलरेडी ही इथेच आहेत, यांना इथंच ठेवलं जातं, यांना आत घेतलं जात नाही. हे इथले रहिवाशी आहेत, मुक्त गोटा रहिवाशी संघ. तर चला बघूया यांना आता किती वेळ लागतोय धार त्यांनी सगळ्यांची काढायला. आता तर सध्या त्या दुसऱ्या गायची धार चालू झाली आहे. हे एका गायची संपलेलं आहे, बघू शकता ती पाईप लावलेली आहे. ती एका ओळीनं अशा कोंबडा आणि कोंबडी इथं बसलेले आहेत आणि इकडे फिरायला आला आपला एकटाच. ते पिल्लाला तरी वरती जायचं आहे, पण याला वरती जायला येईना. एक गेलेला आहे तिथं बघू शकता तुम्ही, तिथे जाऊन बसलेला आहे. हे फक्त आता वरती जायला बघायला आलंय, त्याला फक्त चढायला येणं झालंय कुठून. गाईज तिकडून आता दूध काढत आलेलं आहेत. तेपर्यंत ज्या गायचं हाताने काढायचं मी ठेवलेलं आहे. एक गाय राहिलेली आहे आणि एक गाय राहिलेली आहे, 2च गाय राहिलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 6. त्यामुळे आज दूध लवकरच आवरलेलं आहे. बघा या गायचं आता संपलेलं आहे काढून. ते मशीन फक्त त्या गायला लावायचं आहे. या गायचं मग शेवटला फक्त हाताने काढायचं. मी तुम्हाला दाखवतो हाताने कसं दूध काढलं जातं. हे गाईज ह्या ह्याच्यातून ह्या कॅनामध्ये दूध ओतायला आलं. आता गाईज ज्यांची धार काढून झालेल्या ना त्यांना इथून आता बाहेर सोडायला लागल्यात. आता इथं पूर्णपणे रात्रभर ही गाय ते नाही सगळी बाहेर असणार आहेत. मग सकाळीच धाराच्या वेळेला फक्त आत घेतली जातील. तर बाहेर त्यांना सोडायला आलेले आहेत, बाहेर सोडायचं. बघा तुम्ही एक एक करून कशी गाय ही परत बाहेर जात आहेत. बघा गाय जायला आली ते एक गाय राहता. ती पण गाय जायला आता बघा, ती गाय गेले ही गाय बघायला आले. त्यांना सांगावं लागत नाही, आपोआप निघून जात. आज देखो ऐसे दूध निकालते हैं हाथ से. भैया निकाल रहे एट ए टाइम दोनों गाय, दोनों इसमें से चार. देखो यांना बाहेर सोडलेलं आहे बघा. आणि इथेच येऊन बसलेलं आहे, दमले पाडं दिवसभर पळून. आम्ही एकटंच इथून बसलेत आणि बाकीची इथं एक गाय खायला आल्या, बाकीची खाऊन झालेली ती बाहेर फिरायला आलेत. गायीची आपली निवांत आहे, वैयक्तिक साम्राज्य त्या गायीचं, एकटीच फिरत्या.
बघायला आले बघूशी. हा होता आमच्या काकांचा गोटा, त्याचं पूर्णपणे दाखवलेलं आहे मी तुम्हाला. एवढा त्यांनी गायी ते नाहीत. आता त्यांचे डेलीचे रुटीन कसं असतं यांचं गाई. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच नाही व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.